त्यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। कल्याणच्या नराधमाला अटक करतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। नराधम विशाल गवळीला अटक करतानाचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। गुंगारा देण्यासाठी विशाल गवळीने आपला लुक बदलला होता आणि याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। तर कल्याणच्या नराधमाला अटक करतानाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। कल्याणचा नराधमाला अटक करतानाचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। पोलिसांना गुंगारा देण्यासाठी विशाल गवळीनं आपला लुक बदलला होता आणि याचंच हे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय। कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या आपण ही थेट दृश्य आपण पाहू शकतोय। तो टी शर्ट मधला जो आहे तो विशाल गवळी आहे। आरोपीनं आपला लुक बदलला होता। पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आपला त्यानं लुक चेंज केला होता आणि यानंतर हे पोलीस इथे दाखल झाले। हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अमजद खान आहेत। अमजद, कल्याणच्या या नराधमाचं नवीन सीसीटीव्ही फुटेज आपल्याला आपण दिसतंय इथे। कल्याण कोळसावडी परिसरात जे अल्पवयीन मुली वर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणारा आरोपी नराधम आहे। त्याला बुलढाणा लोकल क्राईमने शेगाव मधून एका मधून अटक केली आहे। हा आरोप कल्याण मधून बुलढाणा पोहोचला होता आणि पोलीस शोध घेत होते। मात्र कल्याणचे डीसीपी यांना याच्या लोक माहिती पडली। या माहिती एलसीबीला देण्यात आणि बुलढाणा एलसीबीच्या पोलिसांनी एका स्वरूपातून गाडी करता जो आरोपी आहे विशाल गवळी याला ताब्यात घेतला। आता कल्याणचे पोलीस आणि कोळसावडी पोलीस आरोपीला परत करण्यात आणण्यासाठी बुलढाण्याला पोहोचले आहेत। 1 तासाची प्रक्रिया आहे आणि 1 तासानंतर जे कल्याणचे पोलीस आहे या आरोपीला घेऊन बुलढाण्याहून कल्याणच्या दिशेने रवाना होणार। तर या आरोपीला पकडण्याचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे, ज्यामध्ये एका सिस्टममध्ये दाढी घेताना तो पडतोय। त्याला बुलढाणा एलसीबी ताब्यात घेत आहे। ओके, धन्यवाद अमजद, आपण या दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहू शकतो या दृश्यात कल्याणच्या नराधमानं आपला लुक चेंज केला होता। पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यानं आपला हा लुक चेंज केला होता आणि याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय।